नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेवर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बोरिवली फायर ब्रिगेड, बोरिवली पश्चिम या ठिकाणी आलेले आहोत. प्रियांका मयूर धनावडे या वहिनींना भेटणार आहोत. प्रचंड उन्हाळा आहे, म्हणजे डोळे उघडत नाही इतका थेट सूर्य आहे. मला कौतुक करावं असं वाटतं मुंबई फायर ब्रिगेड मधल्या प्रत्येक जवानांचं. अगदी आग इतक्या जवळ असते, किंबहुना उडी मारून हे आगीत जातात. कधी कधी त्या दाहकतेतून सर्वसामान्यांचा जीव वाचवतात. अशा फायर ब्रिगेड मधल्या या आपल्या सगळ्या अग्निशमन दलातल्या जवानांच्या सुखासाठी प्रार्थना करूया. त्यांच्या घरातल्या कुणाच्याही डोळ्यात कधी पाणी नको येऊ. आनंदाश्रू नक्की असावेत, पण दुःखाश्रू कधीच येऊ नयेत हीच प्रार्थना करून भेटूया धनावडे कुटुंबाला. नमस्कार. या लक्ष्मी आणि घ्या उखाणा. चांदीच्या जोडवी लग्नातली खूण, मयूररावांचं नाव घेते धनावड्यांची सून. त्या ओळख करून हे माझे मिस्टर, नमस्कार. या सासूबाई, नमस्कार. ती माझी आई, नमस्कार. सासरे, हो. भाऊ, काकी, नमस्कार. वहिनी, हो. ही मैत्रीण आणि ते मित्रपरिवार. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. शाळा कुठली तुमची? माझी प्रार्थना समाज विद्यालय विलेपार्ले. आणि तुमची शाळा? माझी इंडियन एज्युकेशन सोसायटी मरोळ, आपला बामंड्या पाण्याला आहे. आवाज का कमी झाला तुमचा? जास्त बोलत नाही मी, कमीच बोलतो. कमी बोलता? मग घरात कोण जास्त बोलतं? ही कशी ओळख दोघांची? कॉमन फ्रेंड आहे हा. अजिंक्य मिस्त्री म्हणून. तो येणार होता, आला नाही, माहिती नाही, त्या थ्रू झालं आमचं. ओळख झाली? हा, ओळख झाली. कुठे? असंच तो मला भेटायचा ना कॉलेजच्या बाहेर. तुमचं कॉलेज कुठलं? SNDT पार्ला. अच्छा. आणि तुम्ही काय करायचे? मी पण अल्फा कॉलेजला होतो. तो ऍक्च्युली सायन्स करत होतो ना, तेव्हा तो माझा बेस्ट फ्रेंड होता. त्याच्यावरून मग हिची ओळख झाली आणि तो शाळेतला हिचा बेस्ट फ्रेंड होता. बर, मग बरंच झालं ना, तुमच्या फायद्याचं झालं. मग पुढे मग ते ओळख वाढत गेली. मग किती वर्ष ओळख वाढली? तरी पण 5-6 वर्ष. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे पप्पा गावी असतात. आईने इकडे आम्हाला दोघांना आणलं पप्पांच्या सपोर्टने. मग तुम्ही मुंबईत आल्यावर कुठे राहत होता? प्रार्थना समाज. अंधेरीला. अंधेरी. हा. म्हणून शाळा तुमची पारली. हा, पार्ल्या. आणि तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील फायर ब्रिगेड मध्ये आणि आई हाऊसवाईफच आहे, अग्निशमन दल. अग्निशमन दलात आहे. म्हणजे आई हाऊसवाईफ. हा. तुम्ही काय करता? मी आता इकडे आपलं रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आहे ना, तिकडे टेक्निशियन म्हणून कामाला आहे. म्हणजे बाबांची किती, बाबा अनेक वर्ष अग्निशमन दलामध्ये सेवा करतात. येस येस, हो की नाही? 91 पासून आहे. 91 पासून तुमच्या इच्छा सगळ्या त्यांनी पुरवल्या. पूर्ण पूर्ण. हो ना? हो. बाबा किती रागावतात का? माझ्यावर तर अजूनपर्यंत कधी रागवले नाही. कधीच. आणि या वहिनी तुमच्यावर? ते थोडाफार असतो राग. काय आता हे मला सांगा हो, बाबा इतक्या वर्षात रागावले नाही, या तुमच्यावरती लगेच का रागवायला लागल्या? लग्नाचं कसं काय ठरवलं दोघांनी? काय अशी ओळख वाढली, मग फ्रेंडशिप झाली. त्याच्यानंतर मग विचारलं. कोणी? प्रॉपर असं प्रपोज नाही झालं. कोणी विचारलं तुम्हाला? ह्यांनी पहिला विचारलं, पण मी नाही बोललेली. तुम्ही प्रपोज केलं? हा, तेवढा आवाज कसा काय फुटला हो तेव्हा? का तुम्हाला असं त्यांना विचारावं असं वाटलं? नाही, तिचे म्हणजे राहणीमान वगैरे, गुण वगैरे चांगले होते. सगळ्यांशी फ्रँक राहायची आणि म्हणजे मी बघितलेलं तर घरात वगैरे व्यवस्थित राहायची. आमच्या घरी पण तेव्हा तुम्ही जेव्हा प्रपोज केलं तेव्हा नाही म्हणतील किंवा असं तुम्हाला टेन्शन नाही आलं? नाही, मी म्हणजे तिने वेळ घेतलेला पहिल्यांदा. किती वेळ घेतला? 1च दिवसाचा. का हो? एका दिवसात काय झालं असं बदल? मी नाही बोलली तेव्हा. अच्छा. हा, म्हणजे 1 दिवसाचा वेळ घेऊन दुसऱ्या दिवशी तुम्ही नाही म्हणाले. बोलली. मग आणि मग 1 वर्षाने मग मी स्वतःच विचारलं. का असं? अशी काय जादू झाली 1 वर्षात? असं वाटलं की मी लाईफ टाईम व्यवस्थित सुखी राहू शकते. असं वाटलं? हा.
पण जेव्हा तुम्ही प्रपोज केलं तेव्हा नकार दिला होता. हो मग त्याच्यात 1 वर्षभर तुम्ही भेटत होता? हो फ्रेंड म्हणून भेटत होतो. दोघेच भेटायचे? नाही नाही, नाही फ्रेंड नाही, सर्कल friend भेटायचं सर. भेटायचं. आणि तुम्हाला अंदाज होता का हो या हो म्हणतील असा? नाही, फर्स्ट टाइम जेव्हा नाही बोलली ना, तर मी बोललो आपली फ्रेंडशिपमध्ये काय झालं नाही पाहिजे. तर ती बोलली ठीक आहे. नंतर मग स्वतःहून विचारलं. तुम्ही तर तयारच होता हो की नाही? तुम्ही वाटच बघत होता. पण मग हे सगळं किती वर्ष सुरू होतं? 5 वर्ष तरी. 5-6 वर्ष. 5 वर्ष. आणि घरी कळलं कधी? लगेचच कळलं, म्हणजे 1-1.5 वर्षाने कळलं. हो, पण मग काय प्रतिक्रिया? माझ्या घरी उशिरा कळालं थोडं. हा माझ्या घरी लगेच कळलं. पण तुमच्या घरी कळल्यावर प्रतिक्रिया नाही काय? सपोर्ट होता सगळ्यांचा. हो, मग त्यांना मुलगा माहिती होता? हो घरी पण यायचे ना. तुम्ही भेटवलं होतं घरी? हा मग घरच्यांचं काय नकार नव्हता? नाही. तुमच्या नाही तुमच्या घरी काय झालं? घरी थोडं म्हणजे वेळ लागला सांगायला मला. कारण- तुम्हाला? हो. म्हणजे कसं काय रोज सांगायचं म्हणून ठरवून यायचं तुम्ही? नाही 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 मग? असं काय नाही. विचारायला म्हणजे मी घाबरायचो पहिला की काय बोलतील, कारण की कोणालाच अशी अपेक्षा नव्हती की मी लव्ह मॅरेज करेन. इतकं कमी बोलणारा मुलगा इतकं जास्त बोलेल कधी वाटलं नव्हतं. कोण मुलगी म्हणून अशी फ्रेंड होतीच नाही. नाही. फर्स्ट फ्रेंड मीच आणि गर्लफ्रेंड पण मीच. तुम्ही होच दिल्या नाहीत नंतर? पहिल्यापासून गोडच नव्हतं ना. पण मग तुम्ही तुमच्या घरी सांगताना कसं काय, कोणाला सांगितलं आधी? सगळ्यात पहिलं मी आईला सांगितलं. आईला? हो काय असं टेन्शन आलं असेल ना? हो टेन्शन तर आलेलं, पण आई ज्या सगळ्या गोष्टी होत्या ते मी पहिलं घरी आईलाच सांगतो. मग आईने काय सांगितलं? आई बोलेल ठीक आहे आपण बघू, विचारू, जाऊ. आणि बाबांना कधी कळलं? बाबांना तर भरपूर अजून त्याच्यानंतर कळालं. मग बाबांना कळल्यावर काय प्रतिक्रिया काय होती? नाही, बाबा आईने सांगितलं ना बाबांना. हा, त्याच्यामुळे बाबांचं काय म्हणणं? हो मग व्यवस्थित झालं सगळं? हो व्यवस्थित झालं. मग नंतर भेटणं वगैरे व्यवस्थित झालं. हा, मग तसं चालू झालं. आणि मग बाबा पण म्हणजे सपोर्टिव्ह झाले. मग घरी वगैरे येणं वगैरे सुरू झालं. त्याच्यानंतर मग आम्ही लग्नाचं ठरलं. पण मग लग्नाचं ठरलं ते दोन्ही घरांच्या मान्यतेने. हो. आणि मग तेव्हा तुम्ही नोकरी करत होता लग्न ठरलं तेव्हा? जस्ट मी नोकरीला लागलेलो, म्हणजे एक 6 महिने झाले असतील. अजून पण तिथेच आहे. कारण आमचं वय सेम आहे ना, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता. माझ्या घरून खूप हे होतं की लवकर लग्न करायला पाहिजे, आणि वय सेम असल्यामुळे मग थोडं झालेलं, पण नंतर व्यवस्थित झालं. आता बरं आहे? हो. किती वर्ष झाली लग्नाला? 3.5 वर्ष. कसं काय 3.5 वर्षात? आता खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. तुम्ही खुश आहात? हो. तुमच्या हसण्यावरच कळतंय किती खुश आहात. तुमचं काय हो? नाही, चांगलं आहे. घरात वगैरे सगळ्यांना व्यवस्थित चांगलं आहे. व्यवस्थित. हो. तुम्हाला काय आवड आहे? आवड कसली आहे तुमची? म्हणजे कोणाला पुस्तक छंद म्हणजे पुस्तक वाचायला आवडतं, कोणाला पिक्चर बघायला आवडतं, मला फिरायला जाम आवडतं. कोणाला मोबाईल आवडतो जास्ती. हा? मोबाईल आवडतो. आता बाईला आवडत नाही. आणि तुम्हाला कसली आवड आहे? मला डान्सची आवड आहे. मग तुम्ही शिकता कुठे की नाही, कसं काय? केलेलं आहे पहिला, स्टेज शो वगैरे करायची. हा. आता नाही. मग जर एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल अग्निशमन दलात किंवा खाली पूजा असेल किंवा काय, तर तुम्ही त्यात भाग घेता? हो, पण आता इथे काय होत नाही, पण कुठे असायचं तर मी करायचे डान्स. अच्छा, तुम्हाला म्हणजे या गोष्टींची आवड आहे. हो. तुम्हाला नाही का हो असली आवड? नाही असं कारण फक्त मी एकदा फोर्स मध्ये, म्हणजे फोर्स केल्याने मी कॉलेजमध्ये फक्त एकदा डान्स केलेला. कुठला केला होता? तो मोर्याचा केलेला. मोर्या म्हणजे काय? गणपतीचा डान्स होता. मग त्यात तुम्ही गणपती नव्हते ना? मी फक्त विचारतो. म्हणजे गणपतीच्या डान्स मध्ये होतो, पण मी गणपती होतो, म्हणजे मी नाचलो नाही असं नाही ना? नाही असं नाही. आता जसे हसताय तसेच हसत राहा असं म्हणत आता पहिल्या खेळाला सुरुवात करणार. या घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवलेल्या आहेत. जायचं आणि त्या चिठ्ठ्या घेऊन यायच्या, आणि शेवटी चांदीची अन्नपूर्णा. वेळ 1 मिनिटाची. अग्निशमन दलात सुद्धा माहिती आहे ना, एक एक क्षण हा फार महत्वाचा असतो. तुमचे सासरे आहेत ना, त्यांना एकदा का तो कॉल आला की काही क्षणात ते गाडीवरती जातात, अशी त्यांची गती आहे. आता ती गती या सूनबाई राखणार का बघूया. लकडी की काठी, काठी पे घोडा. वेळ सुरू झाली. अरे काठी कुठे आहे? पप्पांची काठी असेल, घोड्याची काठी. साखरेचं खाणार त्याला देव देणार. साखर. 20 सेकंद झाली. 40 सेकंद राहिली. शेंगावीचा राणा. अरे गजानन महाराज. 30 सेकंद राहिली.
ससा कासवाची शर्यत. ससा. तसा नाही तर कासव. 10-20 सेकंद राहिली हा फक्त. 10, 9, 8, नाही 6. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. थँक्यू. ठेवा. ही चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये आता चांदीची अन्नपूर्णा आलेली आहे. अभिनंदन. आरोप खूप झालेत हो. 3 वर्षात. इतके आरोप कसे काय माहित नाही. बघूया. काय सुंदर आरोप आहे हो. नेहमी हसत असता तुम्ही. हे कौतुक आहे हो की नाही. जेवणात मात्र मीठ फार टाकता. असं कधी होत नाही. अरे आता आरोप आहे. मान्य आहे की नाही तुम्हाला. हो की नाही. कधीतरी होतं. कधीतरी होतं. त्याच वेळेला सासूबाई जेवतात वाटतं. लहान लहान गोष्टींवरून चिडता. मान्य आहे? हो. प्रत्येक गोष्टीची घाई असते तुम्हाला. मान्य. सगळे आरोप मान्य आहेत. कुठलाही आरोप त्या नाही असं म्हणत नाहीयेत. राग आहे पण नाकावर. हा बऱ्याच ठिकाणी आता जरी किती हसत असलात तरी राग आहे. आरोप कमी आणि कौतुकच जास्त आहे. चिडचिड करते. फोन केला की रागावते. तिच्याच मनासारखं झालं पाहिजे नाहीतर रागावते. मला सांगा, हे असे सगळे जे आरोप केले त्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? चिडचिड करते मी. करताना. हा. पण मग त्याच्यात बदल होईल का हो कधी? होईल. मिस्टरांचं काय म्हणणं आहे? कुठला बदल केला पाहिजे वहिनी? राग येतो ना तिला, तिने तो राग कमी करावा. आणि तो राग कमी केला तर तुम्हाला आवडेल? हो हो नक्कीच. आणि मिस्टरांनी सोबत कुठला बदल केला पाहिजे? मोबाईल फार कमी यूज करावा. मोबाईलमुळे लक्षच नसतो घरामध्ये. तुम्ही एक सल्ला देऊ तुम्हाला. हा. तुम्ही 7व्या मजल्यावर राहता हो की नाही. खिडकी पण आहे. हो. का हसलात का तुम्ही? तुम्ही का हसले जरा सांगावं मला. खाली मित्र क्रिकेट पण खेळत असतात. तर मला असं वाटतं की त्या मित्रांना एक कॅचची जर प्रॅक्टिस दिली तिथून मोबाईल कमी होईल. आता असं करू. आता मी सांगितलं म्हणून उद्यापासून तुमचा मोबाईल कधी कमी होणार? होईल होईल नक्कीच कमी होईल. हा आवाज कमी झाला होईल. हो हो स्वतःमध्ये तेवढा एक बदल त्यांना अपेक्षित आहे. तो होऊ शकेल. होईल होईल. म्हणजे घरात आल्यानंतर किमान घरच्यांशी संवाद साधणं हे जास्त गरजेचं आहे. बरोबर ना. एवढीच त्यांची अपेक्षा आहे. तेवढी पूर्ण होईल का हो? हो नक्कीच. नक्की. नक्की. पूर्वी कसं वर्षभर मागे लागले होते तेव्हा जे म्हणाल ते मान्य करायला तयार होता की नाही? तुमचं काय म्हणणं आहे? उद्यापासून स्वभावामध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला? चिडचिड कमी करा. सगळ्यांसमोर सांगताय, रेकॉर्ड होत आहे. हो. उद्यापासून चिडचिड कमी होणार. हो. कन्फर्म. हो. तुम्हाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबर पहिलं चित्र काढायचं तुम्ही वहिनी. तुम्ही यांचे कोण? मेहुणा. हा कोण आहे? आज नाही तुमच्या स्वप्नात आला तर अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं.
अभिनंदन. हा कुठे बांधतात झोपाळा? अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. सर्व विद्यार्थ्यांना एक नम्र प्रार्थना, हे उत्तर घरातल्यानी ओळखलं म्हणून बरोबर दिलं, पण खरा झोपाळा, खरा सिंह कसा असतो हे शिक्षक शिकवतील तसाच काढा. मुलीबद्दल सांगा, जावयांबद्दल सांगा, कसा आहे स्वभाव, काय आहे? मुलीचा स्वभाव चांगला आहे. हा, मन मिळावं आहे आणि जावई पण खूप चांगले आहे. तुम्हाला अंदाज आला होता? नाही, अंदाज नाही, मीच स्वतः सांगितलं हे करायला, मीच फोन केला आणि त्यांना बोलवून घेतलं. होय ना, कळल्यावर कळलं. बरं, मग खुश आहात तुम्ही? हो, खुश आहे. हो. मुलीसारखी आहे, सगळं काय करते पण चिडचिड भरपूर करते. होय ना, मग राग कमी केला पाहिजे हा, ना. तिला प्रत्येक वेळेला सांगते रागाने बोलायचं नाही, रागाने काय करायचं नाही. पण आज त्या म्हणाल्या उद्यापासून राग कमी होणार. बघू करते काय कमी. हे बरं आहे, बघू करते काय म्हणून. संधी तर द्या ना. आणि सासूबाई पण चिडचिड करतात ना हो. खरं सांगा. थांबा, तुम्हाला नाही, मुलाला विचारतो. नाही, घाबरते ती. काय हो? थोडी थोडी काय करते ना आई. हा, मग तुमचं काय म्हणणं आहे? सुनेने राग थोडा कमी केला पाहिजे. राग चिडचिड कमी करायची. बर. आणि मुलाने काय केलं पाहिजे तुमच्या? मुलगा काय पहिल्यापासूनच शांत आहे. आपला तो बाब्या. मुलगा माझा शांत. हा, गंमत करतो हा माऊली, पण ते आहेतच शांत, नेहमी हसत असतात, हो की नाही? पण तरी मुलाने काही बदल केला पाहिजे का स्वभाव? हा, त्याला आम्ही रोज सांगतो मोबाईल फक्त यूज करू नको, जास्त लक्ष दे घराकडे. सगळीजण घरात तेच सांगतात, तर ऐकतच नाही, सारखा मोबाईल. तुम्ही द्यायचा धपाटा. आता कसं देणार धपाटा? द्या, बोला. काय झालं माहिती, आम्ही एकदा लग्न ठरवायला गेलो होतो. योग एवढा चांगला आला, ते योग लग्न चांगलं झालेलं आहे. प्रामाणिकपणे आम्ही सगळं खूप चांगलं केलेलं आहे आणि घरामध्ये चांगलं व्यवस्थित झालेलं आहे. होय ना. हा, एकदम चांगलं. सुनबाई चांगली आहे. सुनबाईचं काय, सुनबाई पण चांगली आहे, माझा मुलगा पण चांगले आहेत, मला सोयरे भेटले ते पण चांगले आहेत. सगळे खूप खूप आहे, आनंद आहे मला. तुम्ही खुश आहात ना? मी खुश आहे. किती मस्त. बोला. सून म्हणून आम्ही मानतच नाही, खरं तर मुलगीच आहे आमची. ते होय ना, खुश आहात ना मी तुम्ही? खूप खुश आहे. आता तुम्हाला विचारायचंय की आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? स्पेशली आईची. खूप बोललेली आहे तिला मी, तर तिला मी खूप सॉरी बोलते. आणि सासू सासऱ्यांना पण काय चुकत असेल तर माफ करा. आणि उद्यापासून तुम्ही तर रागही घालवणार आहे, मग काय राहिलं आता? इथून पुढे आनंदी आनंद ना. हो. तुमचं काय म्हणणं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आई वडिलांचीच मागेन, कारण की त्यांना अपेक्षा नव्हती की मी लव्ह मॅरेज करेन करून, पण ते नशीब एकदम आलं आणि चांगलीच निघाली. असं काय हे problem नशीब एकदम आलं आणि चांगलीच निघाली? नाही, म्हणजे तसं नाही बोलायचं. नाही, बरोबर, योग जुळून आला. योग जुळून आणि आला. yes. शेवटी तुमच्या मनात जे होतं जे ते होतं तुम्ही ते केलं. yes. पण दोन्ही घरच्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला, हे महत्वाचं आहे. आता तुमच्या दोघांची जास्त जबाबदारी आहे Yes. की दोन्ही कुटुंबांना आनंदी ठेवणं. Yes. बरोबर. हो. तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा, यांच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.